साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. तारखेपासून 25 एप्रिलपासून आपल्याला राष्ट्रीय जंतनाशक मोहीम सुरू करायची आहे. ही मोहीम 2015 पासून पूर्ण राज्यामध्ये राबवली जाते आणि कोविडच्या काळामुळे थोडेसे पोस्टपोन झालं होतं, कारण दरवर्षीच्या फेब्रुवारी आणि ऑगस्टमध्ये ही मोहीम ठरलेली असते. परंतु कोविडमुळे ही मोहीम यावेळेला एप्रिलमध्ये आलेली आहे, कारण ही फेब्रुवारीमध्ये शाळा पण चाललेली होत्या. आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये की रक्तक्षय हा लहान मुलांच्या बाबतीमध्ये अत्यंत मोठा घटक आहे. की रक्तक्षयाचं मुख्य कारण जे असतं ते कृमी असतं आणि ते कृमी जे असतात ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे घटक कृमी असतात, गोल कृमी असतात किंवा एकदम बारीक असे जलकासारखे पण कृमी असतात. या कृमींमुळं हे कृमी जे असतात ते मातीतून किंवा आपण जे काही भाजीपाला खातो तो स्वच्छ न धुतल्यामुळं असेल किंवा मुलं जे खेळतात नख वाढलेली असतात, अनहायजेनिक किंवा स्वच्छता नसेल तर त्यामुळे पोटामध्ये जातात आणि मुलांच्यामध्ये रक्ताचं प्रमाण कमी होतं. म्हणजे 2 वर्षापर्यंतच्या मुलाला अर्धी मात्रा म्हणजे 200 मिलीग्रॅमची गोळी दिली जाणार आहे आणि 2 वर्षावरच्या वरील मुलांना पूर्ण गोळी म्हणजे 2 वर्षापासून ते 19 वर्षापर्यंत 400 मिलीग्रॅमची एक गोळी आपल्याला द्यायची आहे. त्या गोळीसाठी पॉप्युलेशन स्तरावरती एक तर समुदाय स्तरावर आणि दुसरं जे आहे ते संस्था स्तरावरती आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. टोटल आपल्याला मी दिलं याच्यानुसार 2,09,190 मुलं आपण याच्यामध्ये आयडेंटिफाय केलेली आहे. कॉर्पोरेशनच्या 15 UPSC अंतर्गत या गोळ्यांचं वाटप होणार आहे. आपल्याकडे एकूण 274 आशा वर्कर्स आहेत. या आशा वर्करमार्फत अंगणवाडी असेल, शाळा असेल, त्याच्यानंतर घरोघरी असेल, जी मुलं शाळाबाह्य असतील त्यांच्यासाठी सुद्धा या गोळ्या आम्ही देणार आहोत.